ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नागपूरमधून एक धक्कादायक बातमी आहे। एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने संबंधित युवतीची आजी आणि 10 वर्षांच्या भावाची भर दिवसा हत्या केली आहे। या घटनेमुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे। हत्या करणारा तरुण फरार आहे आणि त्याचा पोलीस शोध घेत आहेत। आरोपीचा एका युवतीवर एकतर्फी प्रेम होतं, तो त्या युवतीला वारंवार त्रास देत होता। त्यामुळे या युवतीला तिच्या कुटुंबियांनी नागपुरातच दुसऱ्या परिसरात राहणाऱ्या मामाच्या घरी पाठवलं होतं। आरोपी तरुण संबंधित तरुणीच्या घरी अचानक पोहोचला। त्यावेळी या तरुणाने संबंधित तरुणीची 65 वर्षीय आजी आणि 10 वर्षाच्या सख्ख्या भावाची धारदार शस्त्राने हत्या केली। संबंधित तरुणी मामाकडे असल्याने आणि इतर सदस्य कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला। अटक होईपर्यंत या आरोपी तरुणाचं नाव पोलिसांनी गुप्त ठेवले। प्राथमिक माहिती मिळालेली आहे का प्रेम प्रकरणातून ही घटना घडलेली आहे, ही प्राथमिक माहिती आहे। याच्या आधारे आता पुढची जी चौकशी आहे आणि आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। घटनास्थळावरून जे काही आम्हाला लक्षात आलेलं आहे की तिथे काही झटापट झालेली आहे आणि इतर काही पुरावे आहेत। हे पुराव्याच्या आधारेच आम्ही तपास करत आहोत आणि काही तांत्रिक गोष्टी आम्हाला सापडलेल्या आहेत, तर त्यात गोष्टींच्या आधारे या ठिकाणी आम्ही तपास करीत आहोत।